अमरावतीच्या तिवसा तालुक्याला बियाण्यांचा फास 60 हेक्टरवरील बियाणं उगलेच नाही। कृषी केंद्र आणि बियाणं कंपनी नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। साताऱ्यातील कन्हेर धरणातून 1500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। वेन्ना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढवला। उल्हासनगरमधील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्डे, खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त। महापालिका खड्डे कधी बुजवणार, नागरिकांचा प्रश्न। सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीने काढला जनआक्रोश मोर्चा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 76 लाख मतदान वाढीच्या विरोधात काढण्यात आला मोर्चा। नंदुरबारच्या मांडवी खुर्द येथील शाळेची दुरावस्था। जिल्हा परिषद शाळेतील 5 वर्गखोल्या धोकादायक स्थितीमध्ये। शाळेच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा, छत देखील तुटण्याच्या मार्गावर। यवतमाळमधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन। जिल्हाधिकारी विकास मीनांच्या कक्षासमोर गोंधळ। नियुक्ती होऊन देखील केवळ अर्धाच पगार दिल्यानं आंदोलन। अमरावतीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शेतकरी, अपंग आणि विधवा महिलांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची आक्रमक भूमिका। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस। सोमेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रूप। सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे सुरतमध्ये पाणी साचल्यानं परिस्थिती बिकट। मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांना सुट्टी जाहीर। नाशिकच्या मसरूळ परिसरामध्ये तरुणाची हत्या झालेला तरुण कर्नाटकातील असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न। हत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्टच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।